राज्य सरकारचे सर्व सचिव, MCHI, क्रीडाय, नरेडको या सर्व संघटनांचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अत्यंत आपल्या सर्वांकरता ही आनंदाची गोष्ट आहे की गेले वर्षभर ईज ऑफ डुईंग बिझनेस यावर आपण एक मोठा फोकस ठेवला होता आणि सर्व प्रकारच्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये सुलभीकरण व्हावं, प्रक्रिया सुलभ व्हाव्यात, पारदर्शी व्हाव्यात, गतिमान व्हाव्यात, याकरता सातत्याने आपला आग्रह होता। आज मी मुंबई महानगरपालिकेचं सन्माननीय महापौर, उपमहापौर, सर्व पदाधिकारी, गटनेत्यांचं, सर्व नगरसेवकांचं आणि सर्वात विशेष महापालिकेचे आयुक्त अजय मेहता यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। एक अतिशय महत्त्वाचं पाऊल आज त्या दिशेने आपण उचललाय। खरं म्हणजे मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय शहर आहे आणि देशातल्या ज्या शहरांकडे जग सातत्यानं नजर ठेवून असतं त्यातलं एक मुंबई आहे। आपल्या मुख्य सचिवांनी ज्याचा उल्लेख केला की वर्ल्ड बँक देखील ज्यावेळी ईज ऑफ डुईंग बिझनेस याचा इंडेक्स तयार करते त्यावेळी पूर्वी तर केवळ मुंबईच्या भरोशावर तो इंडेक्स तयार व्हायचा। आता मुंबई सोबत दिल्ली अशा दोन शहरातल्या प्रक्रिया किती सुलभ आहे याच्या आधारावर संपूर्ण भारताचं मूल्यमापन केलं जातं आणि म्हणून ज्यावेळी ईज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये आपला क्रमांक फार खाली गेला त्यावेळी किमान आपण हा निर्णय केला की माननीय पंतप्रधानांनी जो एक प्रण हातामध्ये घेतलाय की आपल्या भारताचा क्रमांक वर असला पाहिजे, राज्य सरकारच्या हाती जे काही आहे ते राज्य सरकारने केलं पाहिजे आणि म्हणून आपण ही सगळी कारवाई सुरू केली आणि मुंबई महानगरपालिकेने त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि अतिशय चांगल्या प्रकारे आज आपण बघितलं असेल, श्री मेहता म्हणाले ते खरं आहे की केवळ गोष्टी ऑनलाईन आणून चालत नाही, जोपर्यंत बिझनेस प्रोसेस रिइंजिनियर होत नाही तोपर्यंत सुलभीकरण होऊ शकत नाही। अनेक वर्ष आपण संगणकीकरण केलं म्हणजे काय तर मॅन्युअल फाईल जी होती संगणकाचा टाइपरायटर प्रमाणे उपयोग करायचा आणि हाताने लिहिलेल्या अक्षरांच्या ऐवजी सुबक अशा प्रकारचं प्रिंटेड अक्षर यायचं, याच्या पलीकडे आपण त्याचा उपयोग करत नाही। पण ज्यावेळी आपण IT चा विचार करतो, ITतलं महत्त्वाचं तत्व हे आहे की आपण बिझनेस प्रोसेस ही किती रिइंजिनियर केली आहे, ती किती शॉर्ट केली आहे, ती किती ऑब्जेक्टिव्ह केली आहे आणि ती किती ट्रान्सपरंट केली आहे। आणि ITचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की एफिशियन्सी आणि ट्रान्सपरन्सी, गतिमानता आणि पारदर्शिता या दोन्ही गोष्टी आपण ITच्या माध्यमातून या ठिकाणी एन्श्योर करू शकतो। आणि मला असं वाटतं की आज ज्या प्रकारे एक एक प्रोसेस ही रिइंजिनियर केली आहे, खूप गोष्टी अनावश्यक असतात, खूप फॉर्मॅट जुन्या काळापासून चाललेले आहेत, ते आता ऑब्सोलीट झाले आहेत, त्याची आवश्यकता नाही आहे, ते गाळायचे आणि हे सगळे फॉर्मॅट्स कमीत कमी आणि त्यातली माहिती ऑब्जेक्टिव्ह अशा प्रकारचा हा प्रयत्न या ठिकाणी झाला आणि मला असं वाटतं की ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे की ज्या गोष्टीला 365 दिवस लागत होते, जवळजवळ 1 वर्ष, सरळ ती प्रोसेस 60 दिवसांवर आली आहे। आणि याचा एक मोठा फायदा काय आहे तर मला असं वाटतं की याचा मोठा फायदा हा कंझ्युमरला देखील होणार आहे, कारण आज ज्यावेळी एक डेव्हलपर प्लॉट विकत घेतो
आणि तो प्लॉट विकत घेतल्यानंतर त्या प्लॉटमध्ये त्यांनी पैसे गुंतवलेले असतात आणि जेवढे जास्त दिवस त्याच्या मान्यतेला आणि कन्स्ट्रक्शनला लागतात तेवढ्या दिवसाचं व्याज हे त्याच्या गुंतवणुकीवर वाढतं आणि ते व्याज साहजिकच कस्टमरकडनंच तो वसूल करतो आणि त्यामुळे केवळ नुसते आपण परमिशनचे दिवस कमी केले तरी देखील किमती ज्या आहेत त्याच्यामध्ये ईज येणं, त्याच्यामध्ये सुलभीकरण होणं हे आपल्याला एन्श्युअर करता येऊ शकतं. आणि म्हणून मला असं वाटतं की आज हा जो काही आपण एक ईज ऑफ डुईंग बिझनेस या माध्यमातून हे सुलभीकरण केलं आहे, हे केवळ डेव्हलपर्स करता केलेलं नाही तर ते सामान्य माणसाला त्याचा फायदा पोचला पाहिजे याकरता या ठिकाणी आपण हे केलं हे आपण सगळ्यांनी अधोरेखित केलं पाहिजे. खरं म्हणजे याच्या पुढे आपल्याला जायचं आहे. ही पहिली स्टेप. मेहता साहेब आपल्याला 90% मार्क मिळाले आहेत, 10% मार्क आपले राखून ठेवले आहेत आणि ते दोन गोष्टींकरता राखून ठेवले आहेत की ही सगळी प्रोसेस पूर्णपणे ऑनलाईन आली पाहिजे. ही ज्या दिवशी पूर्णपणे ऑनलाईन येईल आणि याचं कॉन्करंट ऑडिट झालं पाहिजे. कुठल्या व्यक्तीकडे किती परवानग्या गेल्या, त्याचा ॲव्हरेज टाइम परवानगीचा काय होता आणि ज्याला वेळ लागला त्याची कारणं काय होती. जोपर्यंत सातत्यपूर्ण मूल्यमापन आपण करत नाही तोपर्यंत ऑब्जेक्टिव्हली अडचणी कुठे आहेत हे आपल्याला कळत नाही आणि झालीतले शुक्राचार्य कोण आहेत हे देखील आपल्या लक्षात येत नाही. अनेक वेळा अडलाय त्याचं सगळं खापर हे महापालिकेच्या डोक्यावर फुटतं, अडवणारा कोणीतरी एक व्यक्ती असतो. आणि म्हणून हे कॉन्करंट ऑडिट हे देखील झालं पाहिजे. आणि एकदा तुम्ही जर हे संपूर्ण ई प्लॅटफॉर्मवर आणलं तर तुम्हाला अॅनालिटिक्सच्या माध्यमातून कॉन्करंट ऑडिट हे तुम्हाला रेग्युलर 15 दिवसांनी 1 महिन्यानी त्या ठिकाणी करता येईल. आज आमच्या प्रकाशभाईंनी सांगितलं की मोठ्या प्रमाणात आपल्याला घर बांधणी करायची आहे. मी मध्यंतरी नरेडकोचे लोक माझ्याकडे आले आणि त्यांनी मला एक पत्र दिलं की 2.25 लाख घरं हे आम्ही बनवायला तयार आहोत. कुठला डेव्हलपर कुठलं आणि अफोर्डेबल हाऊसिंग, प्रीमियम हाऊसिंग बद्दल, प्रीमियम हाऊसिंग हे ऑटोमेटेड मोडवर असतं, त्याला काही फार लागत नाही. पण जे अफोर्डेबल हाऊसिंग आहे याच्यावर मात्र थोडा थ्रस्ट देण्याची आवश्यकता आहे. आणि त्यांनी कुठला डेव्हलपर, त्याचा प्लॉट कुठला, तो किती त्या ठिकाणी घरं तयार करू शकतो, किती दिवसात करू शकतो, अशा प्रकारचं पत्र मला दिलं. परवा MCAच्या क्रीडाचे लोक आले होते, त्यांनी देखील मला सांगितलं की आम्ही देखील अशाच प्रकारचं आपल्याला एक पत्र देतोय. आपलं काम काय? आपलं काम एवढंच आहे की आत्ताच्या अस्तित्वात असलेल्या नियमानुसार त्यांना वेळेमध्ये परवानग्या द्यायच्या आणि त्या परवानग्या जर आपण दिल्या तर अफोर्डेबल हाऊसिंगचा मोठा स्टॉक हा निश्चितपणे आपण त्या ठिकाणी तयार करू शकतो. आणि म्हणून या निमित्ताने 2 सूचना माझ्या नगर विकास विभागाचे प्रधान सचिव कबीर साहेब या ठिकाणी आहेत त्यांना. पहिली अशी की आता आपण हे जे काही ईज ऑफ डुईंग बिझनेस याचं डॉक्युमेंट मुंबई महापालिकेने तयार केलं आहे तसंच आपण इतर सगळ्या महानगरपालिकांमध्ये ते तयार केलं पाहिजे. आणि त्या संदर्भातली एक टाइमलाईन की आपण सगळ्या महापालिकांना दिली पाहिजे की तेवढ्या टाइमलाईनमध्ये त्यांनी अशा प्रकारच्या प्रेडिक्टेबल फॉर्म्स आणि पॉलिसीज याचं डॉक्युमेंट त्यांनी पब्लिश केलं पाहिजे. दुसरं असं, मुंबई महापालिकेसहित सगळ्या महानगरपालिकांनी आता आपण राईट टू सर्व्हिस ऍक्ट आणलाय आणि कायद्याने आपण सगळ्या महानगरपालिकांवर हे बंधन टाकलं आहे की त्यांना सर्व्हिसेस नोटिफाय कराव्या लागतात आणि सर्व्हिसेसचा कालावधी नोटिफाय करावा लागतो आणि त्याच्याकरता लागणारा पैसा किती लागणार आहे, फीज, तो नोटिफाय करावा लागतो. याची नोटिफिकेशन्स आज झाली आहे पण ती जेनेरिक झाली आहे, ती जेनेरिक करून चालणार नाही. त्याचं एक इंटरनल देखील आपल्याला नोटिफिकेशन करावं लागेल की 60 डेजमध्ये परमिशन द्यायची आहे तर पॅरलल प्रोसेसेसचा कालावधी काय आहे या संदर्भातली देखील माहिती आपल्याला द्यावी लागेल. तर तीही प्रत्येक महानगरपालिकेने केलीच पाहिजे. तिसरी गोष्ट अशी की आपण आता महानगरपालिकांकरता जो DCR आहे तो विशेषतः ड वर्ग करता कॉमन DCR आपण तयार केलेला आहे. हे सगळं कंप्लीट ई प्लॅटफॉर्मवर आलं पाहिजे याचं काम आपण सुरू केलेलं आहे. पण मला असं वाटतं की त्याची एक टाइमलाईन 2 महिन्याच्या आत साधारणपणे आपण हे कसं आपल्याला ई प्लॅटफॉर्मवर आणता येईल
थोडं टफ आहे, पण ते केलं पाहिजे, कारण त्याशिवाय मला असं वाटतं की हे शक्य होणार नाही. या निमित्ताने संजय भाटिया या ठिकाणी मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी सिडकोमध्ये जी एक स्मार्ट सिटी इनिशिएटिव्ह चालू केला, त्याच्यामध्ये त्यांनी जवळजवळ सगळ्या गोष्टी ई प्लॅटफॉर्मवर आणल्या आहेत आणि त्यामुळे या गोष्टी करणं शक्य आहे आणि म्हणून ह्या आपण केल्या पाहिजे. आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला अशी वाटते की विशेषतः MMR रिजन करता माझी सूचना अशी आहे की महिन्यातनं एक दिवस गृहनिर्माण विभागाचे आपल्या नगरविकास विभागाचे दोन्ही सचिव, गृहनिर्माण सचिव, MMR मध्ये जे जिल्हे येतात त्याचे कलेक्टर्स, जेवढ्या महानगरपालिका येतात त्याचे सगळे आयुक्त, त्यांचे सिटी इंजिनियर्स किंवा जो बिल्डिंग प्लॅन जे पाहतात त्या डिपार्टमेंटचे लोक, अशी एक बैठक ही दर महिन्यातनं एकदा किमान झाली पाहिजे. आणि त्या बैठकीमध्ये ऑब्जेक्टिव्ह असेसमेंट की किती प्रपोजल आले, ते कुठल्या लेवलवर आले, टाउन प्लॅनिंगचे लोक याच्यामध्ये असले पाहिजे, ULCचे लोक याच्यामध्ये असले पाहिजे. आज त्यांचं काम तर भगवान भरोसे चालतं, त्यांच्याकडे कोणी गेला तर तो परत कधी येईल सांगताच येत नाही. त्याच्यामुळे हे आता याच्या पुढे चालणार नाही. मध्यंतरी मी एक दिवशी सगळे ULCचे अधिकारी बदलून टाकले. मी सांगितलं की हे ठेवू नका. याचं कारण आहे की ULC तर असं डिपार्टमेंट झालंय खरं म्हणजे, आता आपण प्रयत्न करतोय की एकदाच आपली ULCची डोकेदुखीच संपली पाहिजे. सगळं अफोर्डेबल हाऊसिंग मध्ये ते चाललं गेलं एकदा की तो विषय संपला पाहिजे. पण जोपर्यंत ती डोकेदुखी आपल्या डोक्यावर आहे, कारण आता सुप्रीम कोर्टात केस चालली आहे, त्यामुळे जे काही त्याचा निकाल येईल, पण तोपर्यंत तरी ULCचा जे ऑफिस आहे, जे डेस्क आहे, हा डेस्क कुठेतरी आपल्याला सुधारण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यामधल्या ULCच्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी अडवणुकीच्या पलीकडे काहीच होत नाही आणि त्यामुळे त्यांचंही असेसमेंट घेतलं पाहिजे. सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या पाहिजेत की त्यांच्या अंतर्गत हे ULCचं ऑफिस त्या ठिकाणी येतं, काय नेमकं चाललंय ते बघितलं पाहिजे. कारण शेवटी अजय मेहता हे 60 दिवसात परवानगी देतील त्यांच्याकडे जे येईल त्याची, पण जे त्यांच्या बाहेर आहे त्याची परवानगी कोण देणार आहे? त्यामुळे त्याच्याही संदर्भात आपल्याला त्याचे नियम करावे लागतील आणि दॅट शुड बी इन्क्लुडेड इन दिस 60 डेज. हे आपल्याला निश्चितपणे करावं लागेल. तर त्याही संदर्भात कारवाई आपण सुरू केलेलीच आहे, पण ती एका निश्चित टाइमलाईन मध्ये आपण जर केली तर मला असं वाटतं शेवटी एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये सगळ्यात मोठा इम्पॅक्ट कशाचा आहे, तर तो याच इंडस्ट्रीचा आहे. एकूण जर गेल्या 25 वर्षातल्या अर्थव्यवस्थेचा आढावा घेतला तर त्या आढाव्यात एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल की रिअल इस्टेट याच्यामध्ये ज्या वेळी तेजी आली त्यावेळी अर्थव्यवस्था ही आपली वेगाने वाढली. कारण याचा तिन्ही क्षेत्रांवर खूप मोठा परिणाम आहे आणि त्याचसोबत मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट जनरेशन हे याच्या माध्यमातून होतं. आणि म्हणून आज जर मुंबईमध्ये आपण जो ज्या ठिकाणी निर्णय केला आहे की मोठ्या प्रमाणात घरं तयार करायची, यावर्षी 4-5 लाख घरांची सुरुवात जर आपण करू शकलो तर मी तुम्हाला सांगतो की वर्षभरामध्ये आपल्या अर्थव्यवस्थेवर आणि आपल्या GDPवर त्याचा जो इफेक्ट आहे हा इतका पॉझिटिव्ह होईल की ज्याच्यातनं निश्चितपणे आपल्याला टॅक्सेसच्या रूपानं पैसा मिळेल. आणि आज ग्रामीण भागामध्ये जी आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आज शेतीच्या क्षेत्रामध्ये अडचण आलेली आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला गुंतवणूक करता येईल. आणि म्हणून मला असं वाटतं की याच्याकडे विशेषत्वाने लक्ष आपण देण्याची आवश्यकता आहे. आज मुंबईच्या संदर्भात अनेक निर्णय या ठिकाणी आपण घेतले आहेत. विशेषतः मी माननीय मोदी साहेबांचं या ठिकाणी अभिनंदन करेन, जावडेकर साहेबांचं अभिनंदन करेन. अनेक वर्ष जुन्या सरकारमध्ये कोस्टल रोडच्या संदर्भात एक अॅन्युअल फीचर म्हणून आम्ही कोस्टल रोड करणार आहोत एवढं फक्त आम्ही ऐकायचो. त्याच्या पलीकडे तो कोस्टल रोड मुंगीच्या पावलानं पुढे जात नव्हता. पण 1 वर्षाच्या आत आपल्या सरकारनं, केंद्रीय सरकारनं त्याच्या सगळ्या मान्यता आपल्याला दिल्या आणि आता मोठा काय आता हे सगळं आपल्याकडे आलेलं आहे. मला विश्वास आहे की ज्या गतीनं आता वर काम झालंय त्याच्या दुप्पट गतीनं खाली काम हे आपल्याला करायचं आहे. कारण आम्ही असं ठरवलं आहे की 2019 साली आमची गाडी ही कोस्टल रोडवर धावलीच पाहिजे. बरोबर आहे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की ती जुलैच्या आधी धावली पाहिजे. त्यासोबत मला याही गोष्टीचा आनंद आहे की परवा
म्हणजे माननीय पंतप्रधानांच्या व्हीसीचा काय असर असतो हे आमचे मुख्य सचिव आणि मी नेहमी अनुभवतो. परवा माननीय आपल्या पंतप्रधानांनी त्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये ट्रान्स हार्बर लिंक हा विषय चर्चेला घेतला आणि त्याचा परिणाम असा झाला की ज्या दिवशी चर्चेला तो ठेवला होता त्या दिवशी सकाळी CRZचं क्लिअरन्स मिळालं आणि दुपारी आपल्याला फॉरेस्ट क्लिअरन्स मिळालं. त्यामुळे ट्रान्स हार्बर लिंक जी आपल्या ईस्टर्न कोस्टला आणि विशेषतः मुंबईला आणि नवी मुंबईला जवळ आणेल, नवी मुंबई एअरपोर्ट असेल किंवा एक मोठा एरिया ओपन अप करेल, जे किती वर्षाचं 20-25 वर्षाचं आपलं स्वप्न आहे. पण 25 वर्षाच्या स्वप्नात त्याच्या साध्या मान्यताही आपण आणू शकलो नव्हतो. आज वर्षभराच्या आत त्याच्या सगळ्या मान्यता या आपल्याला आता प्राप्त झालेल्या आहेत. या मान्यताचं नोटिफिकेशन निघाल्याबरोबर आपण जायका सोबत फायनान्शियल क्लोजर करतो. आम्ही अनाऊन्स केलं होतं की डिसेंबरमध्ये आम्ही ते क्लोजर करू. आज त्या परिस्थितीत आलो आहे आणि जपानवरून आल्यावर हे मी अनाऊन्स केलं होतं की मार्च पर्यंतचं टेंडर आम्ही काढू. मी आपल्याला विश्वास देतो की मार्च पर्यंत ट्रान्स हार्बर लिंकचं देखील टेंडर हे आम्ही निश्चितपणे या ठिकाणी काढू. आणि त्यातलं पुढं हा असेल की आशिष शेलारांसोबत ट्रान्स हार्बर लिंकवरनं नवी मुंबईला 2019 पूर्वी आम्हाला गाडीने जाता आलं पाहिजे. अशा प्रकारचीच त्याचं नियोजन जे आहे ते आम्ही निश्चितपणे या निमित्ताने करणार आहोत. मला विश्वास आहे आज अनेक इनिशिएटिव्ह आपण घेतल्यात. विशेषतः आज दिल्लीची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती बघितल्यानंतर मास ट्रान्सपोर्टच्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात आपण देखील लक्ष देण्याची आवश्यकता आहे. विशेषतः आपल्याला हे माहिती आहे की आपले सबर्बन रेल्वेमध्ये आता MUTP 3 आपण हातामध्ये घेतला आहे, ज्याच्यामध्ये आपण एलिव्हेटेड कॉरिडॉर देखील तयार करणार आहोत. पण त्याचसोबत आज जगाचं महत्त्वाचं तत्व असं आहे की या मास ट्रान्झिटमध्ये ज्या मेट्रोज आहेत याचा एक महत्त्वाचा रोल आहे. कारण त्याचा हेडवे कमी असतो, त्याची स्पीड जास्त असते आणि त्याच्यामध्ये जे काही स्टेशन्स असतात त्यातलं डिस्टन्स आपल्या सबर्बन रेल्वेमध्ये ते 2.5 ते 3 किलोमीटर असतं. पण मेट्रोमध्ये ते 1 किलोमीटर, 1.25 किलोमीटर, पाऊण किलोमीटर आणि तरी देखील त्याचा हेडवे मेंटेन होतो. त्यामुळे लोकांना त्याची उपयोगिता जास्त असते आणि म्हणून जगाने मेट्रोचा कॉन्सेप्ट स्वीकारला आहे. आपल्या मुंबईमध्ये देखील 3 कॉरिडॉर आता आपण नव्याने हातामध्ये घेतलेले आहेत. मेट्रो 3 जी सगळ्यात मोठा आपला कॉरिडॉर आहे, कुलाबा टू सिप्स. 2 कॉरिडॉर अजून आपण एलिव्हेटेड कॉरिडॉर्स घेतलेले आहेत. हेही कॉरिडॉर जर आपण वेळेत पूर्ण करू शकलो तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आपण मुंबईच्या ट्रान्सपोर्टेशनमध्ये क्रांती करणार आहोत. कारण ट्रान्सपोर्टेशन हे स्टँड अलोन होत नाही. ट्रान्सपोर्टेशन इज इंटिग्रेशन. त्याच्यामुळे बेस्ट सबर्बन रेल्वे, मेट्रो, मोनो यांचं जाळं ज्यावेळी तयार होईल आणि मुंबईच्या कुठल्याही भागात उभं राहिल्यानंतर तिथल्या कुठल्याही बस स्टॉपवर किंवा स्टेशनवर एक बटन दाबली की मला कुलाब्यातनं समजा कुठे नवी मुंबईत जायचं आहे किंवा मला कुलाब्यातनं वाशीला जायचं आहे किंवा अजून कुठे मुलुंडला जायचं आहे तर कसं जायचं, अशी बटन दाबल्याबरोबर मला त्याचा रोडमॅप मिळाला पाहिजे की तुम्ही इथनं मेट्रो घ्या, इथपर्यंत जा, तिथनं बेस्टची बस तुम्हाला बाहेर मिळेल, त्याच्यातनं तुम्ही तिथे पोहोचाल. किंवा तुम्ही इथनं मेट्रो घ्या, या स्टेशनपर्यंत जा, तिथे सबर्बन रेल्वे मिळेल, तिथनं तुम्ही या स्टेशनला जा, तुम्हाला तुमच्या डेस्टिनेशनला पोहोचता येईल. एंड टू एंड सोल्युशन हे जोपर्यंत इंटिग्रेट होत नाही आणि ह्याचं इंटिग्रेशन सिंगल तिकीटवर झालं पाहिजे. आता आपण त्या सिंगल तिकीटिंग करता देखील एक कमिटी तयार केली आहे की जी पाहते आहे की कशा काय आपल्याला हे सगळे ट्रान्सपोर्टेशनचे मोड आहेत हे आपल्याला आपल्या सिंगल तिकीटिंगवर आणता येतील. त्यामुळे ट्रान्सपोर्टेशनचं इंटिग्रेशन आणि याच्यामध्ये विशेषतः महानगरपालिका, रेल्वेचा विभाग म्हणजे आपण ज्या कंपन्या तयार केल्या त्या आणि MMRDA यांचं महत्त्वाचं, सिडकोई यांचं, कारण सगळं इंटिग्रेशन करायचं आहे, MMR रिजनचं इंटिग्रेशन आपल्याला करायचं आहे, यांचा एक महत्त्वाचा रोल आहे. आणि मला विश्वास आहे की मुंबईचं ट्रॅफिक आणि मुंबईची परिस्थिती दिल्लीसारखी होऊ नये. आज मुंबई आपल्या कंट्रोलमध्ये आहे. दिल्लीची अवस्था आपण बघितली, आता ऑड इव्हन नंबरचं काय चाललेलं आहे, म्हणजे ती संकल्पना देखील चांगली आहे पण शेवटी फार कठीण आहे. लोकांवर इतक्या प्रकारचे आपण जेव्हा बंधनं लागतो ही वेळच आमच्या मुंबईवर येऊ नये अशा प्रकारचं प्लॅनिंग आपल्याला केलं पाहिजे. आणि म्हणून हे प्लॅनिंग करताना आपल्याला शॉर्ट सायकल प्लॅनिंग करून चालणार नाही. आपल्याला दीर्घकाळाचं पुढच्या 20-25 वर्षाचं प्लॅनिंग हे जर आज आपण केलं, त्याची गुंतवणूक आज आपण केली आणि फॉर्च्युनेटली जगाच्या पाठीवर आज फंडिंग एजन्सीज तयार आहेत. आपल्या मेट्रो 3 करता
आपल्याला माहिती आहे जायकाने आपल्याला फायनान्स दिलाय 40 वर्षाकरता तो फायनान्स आहे 40 इयर्स आणि म्हणजे 1.40% एवढा केवळ त्यांनी इंटरेस्ट रेटवर आपल्याला फायनान्स केलेला आहे. त्यामुळे जगातल्या फंडिंग एजन्सी ज्यावेळेस हे फायनान्सिंग करायला तयार आहे, आज शेवटी आपल्या अर्थव्यवस्थेची क्षमता जी आहे ती लिमिटेड आहे. जोपर्यंत आपण अशा प्रकारचं फंडिंग आणणार नाही आणि गुंतवणूक करणार नाही, शेवटी इन्फ्रास्ट्रक्चर मधल्या गुंतवणुकीतून आपल्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की एकदा बस निघून गेली तर ती पकडता येत नाही. त्यामुळे एकदा वेळ निघून गेली तर इन्फ्रास्ट्रक्चर मधलं इन्व्हेस्टमेंट एका वर्षात करता येत नाही. एक मेट्रोचं काम तुम्ही सुरू करता तर त्याला 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष आणि मोठं असेल तर 6 वर्ष लागतात. त्यामुळे ते अचानक आता गर्दी वाढली आहे, आजपासून मेट्रोचं काम चालू करा असं करता येत नाही. आजपासून सबर्बन रेल्वेचं काम चालू करा, आज रुळ टाका असं काम करता येत नाही. आणि म्हणून याचं प्लॅनिंग आपण केलं आणि मला विश्वास आहे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका आम्ही तिघही एकत्रित येऊन या मुंबईला जगातलं उत्तम आणि सुंदर शहर करण्याकरता जे करता येईल ते निश्चित करू आणि त्यामध्ये आपल्या सगळ्यांचं साथ आम्हाला मिळेल हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा श्री अजय मेहताजी यांचं मी अभिनंदन करतो. त्यासोबत आज एक चांगली गोष्ट मला आमच्या प्रकाशभाई मेहतांनी सांगितली आहे. विशेषतः 104 कॉलनीचा प्रोरेटाचा एक प्रश्न अनेक दिवसांपासून त्या ठिकाणी थांबलेला होता. त्या संदर्भात एक अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली काही सचिवांची समिती तयार केली होती. मला आत्ताच सांगितलेलं आहे मेहता साहेबांनी की त्याचा रिपोर्ट आलाय आणि 2 दिवसात उद्या रविवार आहे, सोमवारी सोमवारी त्या संदर्भातला निर्णय ते घोषित करतील आणि गेले 1-1.5 वर्ष हे जे काही डेव्हलपमेंट पूर्णपणे पेंडिंग आहे हे डेव्हलपमेंट तातडीनं त्या ठिकाणी सुरू होईल. त्यासोबत दुसरी एक चांगली महत्वाची घोषणा अशी आहे की मुंबईला हाऊसिंग रेग्युलेटर असावा अशा प्रकारचं आपल्या सगळ्यांचं अनेक वर्षाचं स्वप्न आहे. त्याची कारवाई ही आपण सुरू केली आहे आणि फेब्रुवारीपर्यंत किंवा मार्चच्या फर्स्ट वीक पर्यंत मुंबईला हाऊसिंग रेग्युलेटर हा त्या ठिकाणी नेमण्याचा निर्णय हा आम्ही घेतलेला आहे. आणि निश्चितपणे त्यातनं एक ऑब्जेक्टिव्हिटी येईल आणि सामान्य माणसाला देखील न्याय मिळेल. या दोन्ही गोष्टी आमच्या मेहता साहेबांनी त्याच्यात पुढाकार घेतला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.